नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, एमपीएससीच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये मंत्रिमंडळाने फार मोठ्या बदलांसाठी काही निर्णय घेतलेले आहेत. त्याबद्दल या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तब्बल 574 रूल्स जे आहेत ते बदलणार आहेत आणि फार मोठा बदल होणार आहे. काय व्हायचं, याआधी शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्य या आधारावरती प्रत्येक नोकरीसाठी वेगवेगळे नियम होते. आता त्याच्यामध्ये थोडीशी युनिफॉर्मिटी आणण्यात येणार आहे. म्हणजे थोडंसं सोपं केलं जाणार आहे, गोंधळ कमी आणि प्रक्रिया स्पष्ट केली जाणार आहे. आता याच्यामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे किंवा काय बदल झालेला आहे, तर समान पदांसाठी वेगवेगळ्या अनुभवाच्या अटी पूर्वी होत्या. पद समान आहेत पण वेगवेगळा अनुभव पाहिजे, तर ते आता कॉमन केले जातील. म्हणजे सरळ सेवा भरतीसाठी अनुभवाची अट आता नसेल. सोप्या भाषेमध्ये फ्रेशर व्यक्ती पण इथे अप्लाय करू शकतो. आधी अनुभव नसल्यामुळे अनेक लोक बाहेर पडायचे, त्यामुळे सर्वांना समान संधी मिळेल आणि मेरिट बेस्ड सिलेक्शन होणार आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, परीक्षा पद्धतीचा विस्तार होणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. एमपीएससी मार्फत ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा घेण्यात येते, आपल्या सर्वांना माहिती आहे. आधी काय होतं, आधी 50 सेवांपर्यंत मर्यादा होत्या. म्हणजे 50 सेवा फक्त ग्रुप बी ग्रुप सी च्या लेवलच्या होत्या. आता तब्बल 102 सेवा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. म्हणजे पोस्ट वाढतील. आता एकाच एक्झाम मधून जास्त नोकऱ्या मिळण्याची संधी वाढणार आहे. त्यामुळे परीक्षा कमी आणि संधी जास्त, अशा प्रकारचा सकारात्मक परिणाम होईल. पुढे नवीन सेवा निर्माण होणार आहेत. शासन तब्बल नवीन 18 सेवांची निर्मिती करते आहे. म्हणजे कंबाईन एक्झाम मध्ये 18 नवीन सेवा ऍड होतील. एकूण 29 संवर्ग तयार होतील टोटल. आता 18 ऍड झाल्यामुळे सरकार नवीन जॉब्स क्रिएट करते, त्यामुळे रोजगारामध्ये वाढ होतील. विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे ही. आता या संवर्गाचं जे काही वर्गीकरण आहे ते कशा प्रकारे केलेलं आहे, तर ह्याचं वर्गीकरण ऍडमिन आणि टेक्निकल असे 2 जॉब मध्ये सुटसुटीत केलं जाणार आहे. म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल असे 2 वेगवेगळे जॉब असतील आता, आणि टेक्निकल साठी वेगळी भरती होईल. सोपं म्हणजे IT इंजिनिअरिंग सारख्या जॉबसाठी वेगवेगळ्या एक्झाम्स होतील आणि योग्य व्यक्ती योग्य जॉबमध्ये जाईल. त्यामुळे कुठेही कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार नाही. हे फार महत्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसून येते. आता मुलाखती ऐवजी एक बदल आहे जो अंतर्गत केलेला आहे. काही जे गॅझेटेड पोस्ट आहेत राजपत्रित, तर त्या पदांसाठी मुलाखतीऐवजी प्रमोशन किंवा डेप्युटेशन च्या संदर्भात भरती केली जाईल. प्रमोशन किंवा डेप्युटेशनच्या संदर्भात. सोप्या भाषेमध्ये इंटरव्ह्यू कमी झाल्यामुळे सिनियर लोकांना संधी मिळेल, बायसनेस थोडासा कमी होईल. पण याच्यामुळे एक परिणाम असा होऊ शकतो की बाकीच्या परीक्षांना डायरेक्टली प्रमोशनमुळे भरलं जाऊ शकतं काही परीक्षांसाठी. आता एक महत्वाचा बदल केलाय. काही पद जी आहे कालबाह्य पदे, बरोबर, त्यातली संवर्ग रद्द करायचं चाललेलं आहे. म्हणजे जी पद जुनी आहेत, जी पद कालबाह्य झालेली आहेत, त्या पोस्ट आता काढून टाकले जाणार आहेत. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित पदांमध्ये आता वाढ केली जाईल. सोप्या भाषेमध्ये जुने जे युजलेस जॉब होते ते आता मॉडर्न स्वरूपात येतील. परिणामी फ्युचर रेडी ऍडमिनिस्ट्रेशन तयार होईल. नंतर नो इंटरव्ह्यू पॉलिसी सांगितलेली आहे. जी अराजपत्रित पद आहेत, जे अराजपत्रित पद जी आहे त्या पदांसाठी आता इंटरव्ह्यू नसणार आहे. फक्त आता रिटर्न एक्झाम वरती सिलेक्शन अवलंबून राहील. त्यामुळे करप्शन किंवा ट्रान्सपरन्सी मध्ये वाढ होईल. करप्शनचा संदर्भ नव्हताच एमपीएससी मध्ये तसा कधी, परंतु तरी देखील एक पारदर्शकता जास्त निर्माण होईल. त्यानंतर एक फार महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निपुण सेतू आणि डिजी लॉकर. पण याच्याबद्दल थोडं पुढे पाहूया आपण की कशा प्रकारे त्याच्यामध्ये झालेला आहे बदल. हा कोर थीम काय आहे, म्हणजे ही सगळी बातमी काय आहे, ही सगळी बातमी आहे की बाबा भरती प्रक्रियेमध्ये स्टँडर्डायझेशन करायचं आहे. भरती प्रक्रियेमध्ये प्रमाणीकरण करायचं आहे, सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आणि भरती प्रक्रियेमध्ये फेअरनेस आणायचा आहे. म्हणजे पारदर्शकता आणायची आहे. मग त्यासाठी अनुभव, मुलाखत आणि पात्रता या निकषांमध्ये हे मोठे बदल केलेले आहेत. तब्बल 574 सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा झालेली आहे, ज्यामध्ये जसं सांगितलं मी शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्य
ह्याच्यामध्ये सगळे बदल आहेत, जी विसंगती आहे ती आता दूर केली जाणार आहेत. अनुभवाच्या अटी काढून टाकलेल्या आहेत. सरळ सेवेमध्ये डायरेक्ट अनुभव जे आहेत त्याची अट जी आहे ती आता रद्द केलेली आहे. फ्रेशर्ससाठी मोठी संधी मिळणार आहे. बरोबर. प्रशासकीय तब्बल 269 संवर्ग ज्यामध्ये 18 गट तयार केलेले आहेत आणि तांत्रिक मध्ये तब्बल 221 संवर्ग ज्यामध्ये 30 गट तयार केलेले आहेत आणि तांत्रिक गटांसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया होणार आहे. म्हणजेच काय तर वन साइज बरोबर फिट्स ऑल अप्रोच अशा प्रकारचा संदर्भ संपेल आणि स्पेशलायझेशन वाढेल. म्हणून प्रशासकीय वर्गामध्ये 18 गट, तांत्रिक गटामध्ये 30 गट निर्माण होती. बरोबर. काही जी राजपत्रित पदं होती त्यांच्यासाठी मुलाखती आता रद्द होतील. इंटरव्ह्यू बायस्ड कमी होईल. मेरिट बेस्ड सिलेक्शन जे आहे ते वाढेल. एक अत्यंत महत्वाचा बदल मी तुम्हाला जसा सांगितला तो आहे AI साठीचा. हा AI साठीचा म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित काही नवीन पदं तयार होत आहे. जशा प्रकारे प्रशासन मॉडर्न होत आहे तसं फ्युचर ओरिएंटेड गव्हर्नन्स साठी ही पदं निर्माण करण्यात येतील. मग त्यामुळे इवन आपण जसं पाहिलं की नॉन गॅजेटेड पदांसाठी आता मुलाखत नाहीये तिथं, त्यामुळे तो प्रश्नच नाहीये. अंतिम जी निवड होईल ती निवड झालेल्या उमेदवारांची माहिती जी आहे ती स्किल मॅपिंग होईल आणि त्याचे पुढे उपयोग केला जाईल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये अत्यंत महत्वाचा झालेला बदल आहे तो म्हणजे काय, म्हणजे बदल इन द सेन्स एक नवीन निर्णय जो आहे तो निर्णय घेण्यात आला. तो नवीन निर्णय म्हणजे निपुण सेतू उपक्रम आहे. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे निपुण सेतू उपक्रम. समजा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, त्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची बऱ्याचदा प्रयत्न करूनही अंतिम निवड होत नाही तर, आणि अभ्यास तर खूप केलेला असतो, तर अशा विद्यार्थ्यांचं स्किल मॅपिंग केलं जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेक्टरकडे रिकमेंड केलं जाऊ शकतं. म्हणजे प्रायव्हेट किंवा अन्य संधी मिळू शकतात, बेरोजगारी कमी करण्यास मदत होऊ शकते. एक सरकारमार्फत होईल त्यामुळे ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट होऊ शकते. इक्वल अपॉर्च्युनिटी एक्झाम बर्डन कमी होईल. स्किल बेस्ड सिस्टीम तयार होईल. पण लक्षात घ्या हे कसं आहे, तर जे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश मिळतं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा निपुण प्लॅटफॉर्म आहे की त्या विद्यार्थ्यांचा डेटा जो आहे तो प्रायव्हेट कंपन्यांकडे पाठवून प्रायव्हेट कंपन्यांना किंवा इतर ठिकाणी जे जॉब्स आहेत त्या जॉबसाठीची संधी मिळवून दिली जाऊ शकते. पण अर्थातच त्याच्या समोरचे चॅलेंजेस आहेत की इम्प्लिमेंटेशन कॉम्प्लेक्सिटी आहे. AI रेडीनेस अजून विद्यार्थ्यांमध्ये तेवढा नाहीये. इंटरव्ह्यू पूर्णपणे काढून टाकल्यामुळे पर्सनॅलिटी असेसमेंट थोडंसं कमी होऊ शकतं. ही थोडीशी संदर्भ आपल्या समोर आहे. आता निपुण सेतूची एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे, तर निपुण सेतू हा एक डिजिटल ब्रिज आहे, सेतू आहे. सरकारकडे MPSC म्हणजे स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरीसाठी तयार करणाऱ्या उमेदवारांची माहिती असते. बरोबर. आणि अपयशी झालेल्या उमेदवारांची सगळी माहिती असते. अर्थातच मग त्या उमेदवारांची माहिती आणि नोकरीच्या संधी पब्लिक आणि प्रायव्हेट यांना जोडणारा निपुण सेतू हा दुवा आहे, ब्रिज आहे की हे पब्लिक जॉब आहे आणि हे प्रायव्हेट जॉब आहे. पब्लिक जॉबची तयारी करताना ज्या विद्यार्थ्यांना अपयश आलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांची नावं रिकमेंड प्रायव्हेट सेक्टरसाठी केले जाऊ शकतात. कसं चालेल सांगतो. उमेदवार परीक्षा देतो, फायनल सिलेक्शन होत नाही, मग त्याची माहिती त्याच्याकडे असलेले स्किल्स, क्वालिफिकेशन्स, मार्क काय जे काय असेल ते डाटाबेसमध्ये सरकार सेव्ह करणार. ही माहिती इतर विभागांना शेअर केली जाईल, सरकारी विभागांना सुद्धा, बरं का, की तुम्हाला अशा प्रकारचे उमेदवार हवेत का, प्रायव्हेट कंपन्यांना उपलब्ध केली जाईल. त्यामुळे जिथं जिथं जॉब्स आहेत तिथं तिथं विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होऊ शकते. यासाठी स्किल मॅपिंग केलं जाईल. म्हणजे कसं की तुम्ही फॉर्म भरतानाच प्रत्येक उमेदवाराचं कौशल्य काय आहे, शिक्षण काय आहे, अनुभव काय आहे याचं ॲनालिसिस करून एक प्रोफाईल तयार होईल. समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी MPSC मध्ये फेल झाला
पण त्याला कम्प्युटर स्किल आहे, डाटा हँडल करता आहे तो, तर प्रायव्हेट IT पार्क जॉबमध्ये त्याला रिकमेंड केलं जाईल. असं सोपं काम आहे. ह्याचा उद्देश काय आहे मुख्य सरकारचा, तर बेरोजगारी कमी करणे, टॅलेंट वाया जाऊ न देणे, सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरला जोडणे हा मुख्य उद्देश आहे. याची फार छान ऍडव्हान्टेज आहे. तुम्ही फेल जरी झाला तर फेल इज इक्वल टू एंड ही मेंटॅलिटी आता बदलणार आहे. फेल इज नॉट इक्वल टू एंड असं म्हणता येईल आता. मग मल्टिपल अपॉर्च्युनिटीज मिळतील, स्किल बेस्ड इकॉनॉमी मजबूत होईल, सरकारलाही कळेल आणि प्रायव्हेट कंपन्यांना पण कळेल. गव्हर्नमेंट डेटा जो आहे तो युजफुल असतो नेहमी, पण चॅलेंज आहे काय की डाटा प्रायव्हसीचे कन्सर्न निर्माण होऊ शकतो, प्रायव्हेट कंपन्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढू शकते आणि ॲक्युरेट स्किल मॅपिंग कसं करणार याबद्दलची शाश्वतता नाही. हे निपुण सेतू बद्दल थोडक्यात माहिती झाली. दुसरा पॉइंट होता तो म्हणजे डिजी लॉकरचा. डिजी लॉकर बद्दल काय निर्णय घेतलाय मंत्रिमंडळाने. डिजी लॉकर पहिलं काय समजून घेऊया. भारत सरकारचं ऑफिशियल डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेजचा प्लॅटफॉर्म आहे हा. तो मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत चालतो. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कसं काम करतो. आपल्याला एक डिजी लॉकर अकाउंट बनवावं लागतं, त्याच्यावर आधार आणि मोबाईल जे आहे ते आपण लिंक करतो, आपले सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करतो किंवा तो फेच करतो, म्हणजे ते ऑटोमॅटिकली फेच केले जातात. 10वी-12वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट असेल, ड्रायव्हिंग लायसन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. मग काय होतं, व्हेरिफिकेशन कुठल्याही ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तर एखादा अदर व्यक्ती डिजी लॉकर मधून चेक करू शकतो तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते व्हॅलिड आहेत की नाही. आता त्याची ऑथेंटिसिटी कशी एन्श्युअर केली जाते. डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट इश्युअर म्हणजे बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीकडून डायरेक्टली येतात, बरोबर. या व्यक्तीचे डॉक्युमेंट्स डायरेक्टली तिथून येतात, त्यामुळे फेक सर्टिफिकेट ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. मग भरती प्रक्रियेमध्ये काय केलं जाईल की भरती प्रक्रियेमध्ये याचा उपयोग केला जाईल आता, आणि फिजिकल डॉक्युमेंट सबमिट करण्याची तुम्हाला गरजच नाही आता. ऑनलाईन व्हेरिफिकेशन होईल, इन्स्टंट व्हॅलिडेशन येईल की तुमचे डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत की नाही. ऍडव्हान्टेजेस आहेत, वेळ वाचतोय गव्हर्नमेंटचा तुमचा सुद्धा, पेपरलेस प्रोसेस होते आहे, फेक डॉक्युमेंट थांबतात, ट्रान्सपरन्सी पण वाढते कारण ऑटोमॅटिकली डॉक्युमेंट फेच होतात, तुम्हाला काही करायची गरजच नाहीये. पण आता प्रश्न असा आपल्या समोर निर्माण झालाय, सर्वच्या सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स अजून डिजी लॉकर वरती उपलब्ध नाही. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये जो डिजिटल डिव्हाइड आहे तो डिजिटल डिव्हाइड असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये हे डिजी लॉकर सारखी सिस्टीम कशी वापरणार ही एक म्हणजे अडचणीची बाब आहे, टेक्निकल इश्यू आहे तिथं. मग काही संवर्ग या संदर्भात उपयुक्त ठरतील, काही संवर्गांसाठी नाही. असे निपुण भारत आणि डिजी लॉकर मध्ये दोन महत्वाचे बदल आहे. तर ऑल इन वन काय आहे, तर काही संदर्भ, काही पोस्ट आउटडेटेड झालेले आहेत ते रिस्ट्रक्चर होतील, वेगवेगळ्या विभागामध्ये रूल्स मिसमॅच होते ते आता एक संध रूल तयार होतील परीक्षांसाठी, एक प्रकारे कालबद्ध निवड प्रक्रिया तयार होईल, सिलेक्शन प्रोसेस ही टाइम बाउंड होईल, परीक्षांची संख्या कमी होईल पण पदसंख्या वाढेल, कंबाईन सारखं. एक्झाम कमी पण रिक्रुटमेंट जास्त वाढणार, हे सकारात्मक आहे. निपुण सेतू सारखा अत्यंत महत्वाचा पॉइंट ऍड केलेला आहे. डिजी लॉकर सारखा पॉइंट आहे, फक्त टूल नाहीये, तर आता डिजिटल गव्हर्नन्स कडे आपण वळतो आहोत, या संदर्भातील ही पायरी असलेली आपल्याला दिसून येते. तर हे अतिशय महत्वाचे रूल झालेले आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राधान्य जे वेगवेगळे हवे होते आता ते एकसारखे युनिफॉर्म केले जातील. अनुभव जे आहेत तो एक्सपिरियन्सची अट थोडीशी कमी केलेली आहे. MPSC मार्फत ग्रुप B-C च्या सेवांमध्ये आता वाढ करण्यात आली, 102 सेवा ऍड केल्या गेलेल्या आहेत. सरकार नवीन जॉब्स क्रिएट करत आहेत, 18 सेवा जे आहेत त्या कंबाईन एक्झाम मध्ये 18 नवीन सेवा तब्बल ऍड झाल्या. टोटल 29 संवर्ग ऍड झालेले आहेत. त्याच्यामध्ये ग्रुप B आणि C साठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब आणि टेक्निकल जॉब असं डिव्हिजन केल्यामुळे दोन्हीही सेपरेशन होईल आणि योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी जॉबला जाणं लवकर पॉसिबल होईल.
काही गॅझेटेड पोस्टसाठी मुलाखतीऐवजी डायरेक्टली प्रमोशनचा वापर करण्यात येईल आणि त्या संदर्भात मुलाखतीचा बायस देखील कमी होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. हे अतिशय महत्वाचं आहे. काही कालबाह्य पद रद्द केली जाऊ शकतात. तांत्रिक पद AI बेस्ड वरती नवीन निर्माण केली जाऊ शकतात. आणि मुलाखत काही राजपत्रित पदांसाठी रद्द केल्यामुळे थेट मेरिट बेस्ड सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन प्रक्रिया वाढू शकते. आणि त्यासाठी निपुण सेतू आणि डिजिलॉकर हे दोन्हीही नवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील आणि येणाऱ्या काळासाठी खूप सकारात्मक बाब राहील. त्यामुळे अभ्यास करत राहा. अभ्यास केला, यश मिळालं तर उत्तमच उत्तम, नाही मिळालं तरी दुसरा पर्याय उपलब्ध आहे. ही सकारात्मक बाब सांगून या गोष्टीवरती हा पॉइंट इथे थांबवतो. धन्यवाद.